लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो या जगाचा तारणारा, त्याच्या पवित्र नावामध्ये मी आपणा सर्वांस शुभेच्छा देत आहे। प्रभू येशू ख्रिस्त आपणा सर्वांस त्याचा स्वर्गीय आशीर्वाद देव। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। तुम्ही कृपया आपला हे चॅनल सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा, यासाठी की देवाचं वचन पुढे पुढे जात राहील। प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो। माझ्या प्रिय भावा बहिणींनो, आज आपण एका विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत। या विषयाचं शीर्षक आहे आत्मपरीक्षण। आमच्या शारीरिक जीवनामध्ये रुटीन चेकअपची आम्हाला गरज भासते। आम्ही आरोग्याने परिपूर्ण आहोत की नाही, किंवा काही आजार, काही धोका आहे की नाही हे पाहण्यासाठी, आजाराचे निदान करण्यासाठी आम्ही आपलं रक्त तपासत असतो आणि त्यावेळेला आम्हाला आजाराचं निदान कळते आणि त्यावर काय प्रतिबंध उपाय करता येईल हे देखील कळते। म्हणजे मोठ्या समस्येपासून व धोक्यापासून आम्हाला ते सावधान करते। तसेच आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये देखील आम्ही अनेक समस्यांना बळी पडत असतो व आपल्यामध्ये असलेल्या वाईट प्रवृत्तींना शुद्ध करण्यासाठी आत्मपरीक्षणाची अत्यावश्यकता भासते। म्हणूनच या विषयाकडे आम्ही आमचं लक्ष लावणार आहोत। आत्मपरीक्षण हे ख्रिस्ती जीवन जगण्याचा एक महत्त्वपूर्ण हिस्सा आहे। आत्मपरीक्षणाद्वारे आम्हाला आमच्या स्वतःची ओळख होते, आम्हाला आमच्या स्वतःतील दोष दिसतात, आमच्या स्वतःचा विकास करण्याकडे आम्ही वळू लागतो। आमची ताकद काय आहे, आमच्यामध्ये दुर्बल घटक काय आहेत हे या आत्मपरीक्षणाद्वारे आम्हाला कळत असते। म्हणूनच आत्मपरीक्षण आम्हाला देवाची सेवा चांगल्या प्रकारे कशी करता येईल यासाठी आम्हाला मदत करते। आम्हाला अनेक चेतावणी, सावधानता यांतूनच प्राप्त होत असते। म्हणून आमचं पाऊल आम्ही योग्य रीतीने उचलण्याच्या दृष्टीने आत्मपरीक्षण आम्हाला सहाय्य करीते। आपण देवाबरोबर सरळ आहोत किंवा नाही हे पाहण्यासाठी स्वतःची तपासणी करण्याची गरज आहे। आत्मपरीक्षण हे आम्हाला स्वतःशी व देवाशीही प्रामाणिक बनविते। या जगात होणाऱ्या आध्यात्मिक फसवणुकीचा सामना करण्यासाठी आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। उदाहरणार्थ, पाप कबुली किंवा पापांगीकार करण्यासाठी देवाजवळ खऱ्या व संपूर्ण आत्मपरीक्षणाने आम्हाला जाणे गरजेचे आहे। योहानाचे पहिले पत्र, पहिला अध्याय 8 वचन म्हणते, आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठाई सत्य नाही। अर्थात अशी कोणती गोष्ट घडली की ज्यामुळे मनुष्याला असं वाटू लागलेलं आहे की आपल्या ठाई पापच नाहीये, म्हणून वचन त्याला दोष देत आहे। वचन म्हणत आहे की तो स्वतःला फसवित आहे, कारण त्याच्या ठाई सत्य नाही। अर्थात सत्य जे आहे हे सत्यच तुम्हाला आणि आम्हाला आमच्यातील दोष दाखविण्याचं कार्य करीते। अर्थात सत्य काय आहे? देवाची वचने हीच सत्य आहे। देवाच्या वचनाचा खरा प्रकाश ज्या वेळेला आमच्या हृदयावर पडतो, पवित्र शास्त्रांतून आपल्यावर प्रकट होत असलेल्या सत्याच्या प्रकाशात आपण स्वतःचे परीक्षण केले पाहिजे आणि देवाच्या वचनाने आपल्याला दोषी ठरविले पाहिजे, तरच आपल्यात बदल होऊ शकतो। म्हणून योहानाचे पहिले पत्र, पहिला अध्याय 10 वचन म्हणते, आपण पाप केले नाही असे जर आपण म्हटले तर आपण त्याला लबाड ठरवितो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाही। आम्ही प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करीत नाही तेव्हाच आम्हाला आमचे मन असं दाखविते की आम्ही पाप केले नाही। अशा वेळेला आम्ही देवाला लबाड ठरवितो आणि त्याचं वचन आमच्यामध्ये घेत नाही। त्याचं वचनच आम्हाला आमची सत्य परिस्थिती दाखविते। स्तोत्रसंहिता 19 अध्याय 12 वचन म्हणते, स्वतःच्या चुका कोणाला दिसतात, गुप्त दोषांपासून मला मुक्त कर। अर्थात आम्हाला आमच्या स्वतःचे दोष किंवा चुका समजून येत नाहीत, कळत नसतात, पण त्या कळविण्याचे काम पवित्र आत्मा आम्हाला करीत असतो। कोरिन्थिकरास पहिले पत्र 2 अध्याय 10 वचन म्हणते, कारण देवाने ते आपल्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रकट केले आहे। कारण आत्मा म्हणजे पवित्र आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाही शोध घेतो। लक्षात घ्या, म्हणजे या ठिकाणी पवित्र आत्मा आमच्या जीवनाचा पूर्णतः शोध घेतो। देव स्वतः पवित्र आत्मा आहे, त्याला आमच्या जीवनामध्ये आम्ही बोलवावे, कारण तोच न्यायाधीश आहे। तो आमचे हृदय पारखतो व आमची सर्व पापे उघड करण्याचं काम करतो।
योहान शुभवर्तमान 16 अध्याय 8 वचन म्हणते, तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्याय निवाड्याविषयी जगाची खात्री करील. अर्थात पवित्र आत्मा पाप दाखविण्याचे कार्य करीत असतो, पूर्णतः उघड करीतो, यासाठी की आम्ही पूर्णतः बदलले जावे. मग हे परीक्षण कसे करावे? याकोबाचे पत्र 1 अध्याय 23 आणि 24 वचन. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करीत नाही, तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे. तो स्वतःला पाहून तेथून निघून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरून जातो. परंतु जो स्वतंत्रतेच्या परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करून ते तसेच करीत राहतो, तो ऐकून विसरणारा न होता कृती करणारा होतो व त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळेल. अर्थात ही गोष्ट एका उदाहरणात दाखविलेली आहे. जसं आम्ही रोज सकाळी उठल्यावर आमच्या स्वतःला आरशात पहिलं पाहत असतो. आरशात पाहिल्यावर आमचं प्रतिबिंब आरशात जसं आम्ही आहोत तसंच दिसते आणि त्यावेळेला आरशात आम्ही आमच्या स्वतःला न्याहाळू लागतो. जेवढं आम्ही सखोलतेने न्याहाळू तेवढं आम्हाला आमच्या जीवनामध्ये काय काय गोष्टीची सुधारणा करायला पाहिजे ते दिसून येत असते. अर्थात आरसाच आम्हाला सगळं काही दाखवत असतो आणि त्याप्रमाणे आम्ही आमचा वेळ खर्च करतो. जर आमचे केस बरोबर नसतील, केस आम्ही विंचरतो, आमचे डोळे धुवून घेतो, तोंड धुवून घेतो आणि स्वतःला व्यवस्थित नीटनेटके करीतो. हीच गोष्ट आमच्या आध्यात्मिक जीवनासाठीही तशाच प्रकारे आवश्यक आहे. आमचा आध्यात्मिक चेहरा, आमचं आध्यात्मिक जीवन हे देवाच्या वचनाच्या आरशात आमच्या स्वतःला आमचं प्रतिबिंब दाखविते. आणि मी कुठे पोहोचलेलो आहे माझ्या आध्यात्मिक जीवनात हे चित्र मला देवाच्या वचनाच्या आरशात पाहायला मिळते. व अशा गोष्टीचं ज्या वेळेला आम्ही न्याहाळून परीक्षण करू लागतो तेव्हा ती गोष्ट भविष्यात आम्हाला येणाऱ्या धोक्यापासून वाचविते. म्हणूनच ही एक प्रक्रिया आहे जी तुम्ही आणि आम्ही टाळू शकत नाही. अर्थात आमच्या जीवनामध्ये काय काय आहे, आमच्या जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे, जिथे काम करण्याची आवश्यकता आहे, आम्हाला ती कळत नसते. परंतु ती गोष्ट आध्यात्मिक आरसा, देवाचं वचन आम्हाला दाखविते. आमच्या वर्तनाकडे आम्ही कसे वागत आहोत, आम्ही कसे बोलत आहोत, आमची प्रवृत्ती काय, याकडे बारकाईने आम्हाला पाहणं फार आवश्यक आहे. ती योग्य आहे की अयोग्य आहे, त्यामध्ये काही सुधारणुकीची गरज आहे किंवा नाही, या गोष्टी पारखणं फार आवश्यक आहे. कारण आम्ही सत्यापासून व आम्हाला आध्यात्मिक ध्येय जे दिले आहे त्यापासून विचलित झालेलो असू शकतो. अर्थात आमच्या जीवनामध्ये राग, कडूपण, द्वेष, अक्षमाशीलता, अधीरता किंवा पापामुळे आलेला विटाळ किंवा दुसऱ्यांपेक्षा स्वतःला आम्ही काहीतरी उच्च समजतो किंवा गर्व, अहंकार किंवा अशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये दुष्टाई निर्माण झालेली असू शकते. म्हणून आमच्या चारित्र्याची तपासणी ही या ठिकाणी करणं फार आवश्यक ठरते. मत्तेकृ शुभवर्तमानाचा 7 अध्याय 3 ते 5 वचन मी आपणापुढे वाचत आहे. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. आत्मपरीक्षणाची ख्रिस्ती जीवनामध्ये आम्हा प्रत्येक व्यक्तीला किती अधिक आवश्यकता आहे हे या ठिकाणी या वचनांतून आम्हाला आढळत आहे. या ठिकाणी आम्हाला असं आढळत आहे की आपल्या डोळ्यातलं मुसळ आणि कुसळ हे 2 शब्द या ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत. अर्थात मुसळ म्हणजे उखळीमध्ये धान्य कुटण्याचं एक साधन आणि ते दिसायला खूपच मोठं आहे. कुसळ म्हणजे काहीतरी एक पदार्थ छोटासा. अर्थात आम्ही मनुष्य दुसऱ्यांचे दोष काढण्यासाठी फारच उतावळी झालेले असतो. आम्हाला दुसऱ्यांचे दोष लगेच दिसतात आणि आम्हाला ते दुसऱ्यांना दाखवायला उतावळी पडत असते. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे 4थ्या वचनात, तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे आणि ते मुसळ तुला प्रथम काढणे आहे. 5वं वचन म्हणते, अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. म्हणजे दुसऱ्यांच्या जीवनामध्ये काय उणीव आहे, दुसऱ्यांच्या जीवनातले दोष काय आहेत हे पाहण्यासाठी टपून बसू नको. स्वतःच्या आत्मपरीक्षणाची फार फार आवश्यकता आहे. आणि त्यावेळेला आम्हाला दुसऱ्यांना दोष देण्याची प्रवृत्ती यावर संपूर्णतः आळा बसतो. अनेक लोक आम्हाला ख्रिस्ती जीवनामध्ये आढळतात, ते इतरांचे दोष काढत बसलेले असतात. याचं कारण काय?
त्यांना आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या आत्मपरीक्षणाची सवयच लागलेली नाही. त्यामुळे ते आपल्या जीवनामध्ये अपरिपक्व ख्रिस्ती बनून राहिलेले आहेत. म्हणून ते स्वतःची पारख करत नसतात, स्वतःला मोजत नसतात, ते इतरांना मोजत असतात, इतरांचे दोष काढण्यात गुंतलेले असतात, त्यावर टपलेले असतात. अशा प्रकारे शास्त्री फरुशी तयार होतात. आम्हाला शास्त्री फरुशी बनण्यासाठी नव्हे, परंतु आम्हाला खरे ख्रिस्ती बनण्यासाठी बोलावलेलं आहे. ही गोष्ट तुम्हाला आणि आम्हाला आत्मपरीक्षणाकडे घेऊन जात आहे. जेव्हा आम्ही आत्मपरीक्षण करीत असतो तेव्हा आम्हाला आमच्या स्वतःमधील अशक्तपणाचा अनुभव येतो. तेव्हा ती गोष्ट आम्हाला नम्रतेकडे घेऊन जाते आणि आम्हाला दुसऱ्यांवर दया करण्यास, दुसऱ्यांना क्षमा देण्यास प्रवृत्त करीते. आमच्या स्वतःची ज्या वेळेला आम्ही परीक्षा करतो आणि आमच्या स्वतःचा न्याय निवडक जेव्हा करू लागतो तेव्हा आम्ही इतरांच्या खोडी काढूच शकत नाही. त्या खोडी काढण्यामध्ये आम्ही गुंतूच शकत नाही, कारण आम्ही स्वतःचं परीक्षण केल्या कारणाने आम्हाला आढळते दुसऱ्यांना पण त्याची फारच गरज आहे. आत्मपरीक्षण आम्हाला खऱ्या आध्यात्मिक मार्गात उभं करते. म्हणून स्तोत्र संहिता 139 अध्याय 23 आणि 24 वचन म्हणते, हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालू. अर्थात ही एक प्रार्थना आहे जी देवाला केलेली आहे की देवाने माझ्या हृदयाची झडती घ्यावी आणि मला कसोटीस लावून माझी मनोगत जाणावी. माझ्यामध्ये जर काही दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर मला सनातन मार्गाने चालवावी. अर्थात स्तोत्रकर्ता हे स्वीकारित आहे की त्याला स्वतःलाही माहित नाही की त्याचे विचार, उद्देश व कृती शुद्ध आहेत किंवा नाही, परंतु त्याला देवाबरोबर सरळ व्हायचं आहे. म्हणून ही प्रार्थना तो करीत आहे जी तुम्ही आणि आम्हीही करायला हवी. करंथीकरास दुसरे पत्र 13 अध्याय 5 वचन म्हणते, तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही या विषयी आपली परीक्षा करा. आपली प्रतिती पहा. येशू ख्रिस्त तुमच्या ठाई आहे असे तुम्ही स्वतः संबंधाने समजता ना? नाहीतर तुम्ही पसंतीस उतरलेले नाही. अर्थात या ठिकाणी आम्ही पवित्रांच्या स्वाधीन केलेला विश्वास, या एका विश्वासामध्ये आम्ही आहोत किंवा नाही हे आम्हाला पारखण्याची गरज आहे. अन्यथा ख्रिस्त येशू आमच्यामध्ये जर नसेल तर आम्ही पसंतीस उतरलेलो नाही असं देवाचं वचन स्पष्ट रीतीने म्हणत आहे. आत्मपरीक्षण हे आम्ही रोज व सातत्याने करणे फार आवश्यक आहे, कारण आम्हाला आमच्या पापी स्वभावावर विजय मिळविण्यासाठी ते मदत करीते, आमचा धीर वाढविते. गलतीकरस पत्र 6 अध्याय 3 वचन म्हणते, कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहो अशी कल्पना करणारा स्वतःला फसवितो. अर्थात या ठिकाणी आत्मपरीक्षण योग्य नाहीये, लक्षात घ्या. अर्थात असं या व्यक्तीचं का झालं असावं? याचे कारण हे आहे, एक व्यक्ती ज्या वेळेला देवाकडे येतो तेव्हा त्याने देवाच्या सत्य वचनावर प्रेम करायला हवं. ज्या वेळेला मनुष्य देवाच्या सत्य वचनावर प्रेम करीत नाही तेव्हा तो भ्रांतीमध्ये सापडतो. आणि भ्रांतीत गेलेला कोणताही व्यक्ती कधीही स्वपरीक्षण, आत्मपरीक्षण करूच शकत नाही. आत्मपरीक्षण त्या व्यक्तीला करणे अशक्य प्राय होऊन जाते, कारण तो आपल्या स्वतःला नेहमी निर्दोष आणि योग्य असंच ठरवित असतो. म्हणून त्याच्यात सुधारणा होणे अशक्य प्राय गोष्ट असते. म्हणून रोमकरास पत्र 12 अध्याय 3 वचन म्हणते, कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानावरून मी तुम्हापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना. आज ख्रिस्ती जगतामध्ये फार मोठी खंत आहे. मनुष्य स्वतःला काहीतरी उच्च समजत आहे, अर्थात तो आपल्या स्वतःला उच्च करीत आहे. आत्मपरीक्षण करण्याची त्याची प्रवृत्ती नष्ट झाल्या कारणानेच ख्रिस्ताच्या मंडळीत इतर व्यक्तीहून स्वतःला उच्च समजत असतो. ही गोष्ट आत्मपरीक्षणाच्या अभावामुळे झालेली आहे. म्हणून आज ख्रिस्ती जगतामध्ये आम्हाला या गोष्टींकडे फार बारकाईने पाहण्याची गरज आहे. आत्मपरीक्षण केवळ आध्यात्मिक मार्गानुसार चालणारा एक खरा आध्यात्मिक व्यक्तीच करू शकतो. धार्मिक व अविश्वासी लोक यांना आत्मपरीक्षण करणे अशक्य आहे, कारण त्यांचा सत्याशी त्यांचा समेट झालेला नसतो. सत्याशी त्यांचं काही कर्तव्य नसते आणि सत्यच आमच्या जीवनातील दोष आम्हाला दाखविण्याचं कार्य करीत असते. म्हणून आज संपूर्ण मानव जातीला आत्मपरीक्षणाची गरज आहे. परंतु आत्मपरीक्षण करण्यासाठी सत्याचा स्वीकार करायला हवा, कारण सत्य वचनच आमच्या जीवनातील दोष
त्रुटी ज्यात आम्हाला सुधारण्याची गरज आहे ते आम्हाला दाखवित असते. आत्मपरीक्षणाची ज्याला सवय लागते त्यावेळेला तो जीवनातील प्रत्येक गोष्टी गांभीर्याने घेऊ लागतो. ज्या वेळेला आम्ही गांभीर्याने एखादी गोष्ट घेऊ लागतो तेव्हाच सत्य आमच्या जीवनामध्ये आम्हाला बंधमुक्त करीत असते. नीतिसूत्रे 10 अध्याय 17 वचन म्हणते, बोधाकडे लक्ष पुरविणारा जीवनाच्या मार्गात असतो, परंतु शिक्षण सोडणारा भ्रांत होतो. शास्त्री पुरुषी आपल्या जीवनात कदापि आत्मपरीक्षण करू शकलेले नाहीत, कारण सत्य ते स्वीकारू शकत नव्हते. सत्याचा स्वीकार करणे त्यांच्या कल्पनेच्या पलीकडे गेले होते. त्यांना ते योग्य वाटत होते. म्हणून आम्हाला आढळते ख्रिस्ताने सत्य वचनाद्वारे त्यांचा निषेध केला होता, परंतु ख्रिस्ताची वचने ते स्वीकारू शकले नाहीत. हाच तो भ्रांतीचा मार्ग आहे. आज अनेक धार्मिक लोक अशाच मार्गामध्ये भ्रांत झाल्या कारणाने आत्मपरीक्षण प्रामाणिकपणे करण्याची मर्यादा त्यांनी ओलांडलेली आहे आणि भ्रांतीत राहिल्या कारणाने त्यांच्यासाठी आत्मपरीक्षण अशक्य प्राय होते. योहान शुभवर्तमान याच्या 8व्या अध्यायामध्ये 1 ते 11 वचनामध्ये आम्हाला एका व्यभिचारी स्त्रीला पकडलेलं आढळत आहे. वास्तविक एक व्यक्ती कधीही व्यभिचार करू शकत नाही, परंतु या ठिकाणी या स्त्री बरोबर व्यभिचार करणाऱ्याला सोडून देण्यात आलेला आहे व त्या स्त्रीला ठार मारण्यासाठी परुषी लोक दगडधोंडे घेऊन त्या ठिकाणी आलेले आहेत. आजही अशाच प्रकारे अनेक परुषी आपल्या पॉकेटमध्ये अशाच प्रकारे अनेक दगड घेऊन येत असतात दुसऱ्यांवर मारण्यासाठी. तसेच अनेक प्रचारक देखील अशाच प्रकारे अनेक लोकांवर दगड फेकत असतात प्रचार करण्याच्या निमित्ताने. येशूने असे कधीच केले नाही. येशूने कोणावरही दगड फेकलेला नाही. येशूच्या मनामध्ये पाप केलेल्या लोकांविषयी करुणा उत्पन्न होत असे. परंतु योहान शुभवर्तमान 8व्या अध्यायातल्या 11व्या वचनात आम्हाला आढळते की प्रभू येशू ख्रिस्ताने तिला विचारले की तुला दंड देणारे आणि दोष देणारे कुठे गेलेले आहेत? तेव्हा ती म्हणाली, प्रभूजी कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवित नाही, जा, यापुढे पाप करू नको. अर्थात यामध्येच संपूर्ण शुभवर्तमान न्यायीकरण व पवित्रीकरण सामावलेलं आहे. अर्थात हे सर्व कसं घडलं? आम्हाला आढळते की 7व्या वचनात प्रभू येशूने म्हटले आणि ते त्याला एकसारखे विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. म्हणून जेव्हा आम्हाला ही दगड टाकण्यासाठी वासना उत्पन्न होते त्यावेळेला आम्हाला 2 गोष्टी कायम आठवणे गरजेचे आहेत. पहिली गोष्ट, ज्या देवाने मला नाशाच्या व दलदलीच्या चिखलांतून अधोलोकांतून वर काढले त्याची पहिली आठवण ठेवावी. दुसरी आठवण आम्ही ही कायम ठेवावी की अजूनही माझ्या देहामध्ये पापाचा समावेश आहे. या 2 गोष्टींची आठवण ज्या वेळेला आम्ही करू त्यावेळेला आमच्या पॉकेटमध्ये असणारे दगड आम्हाला दुसऱ्यांवर टाकायला वाटणार नाही, उलट आम्ही ते सर्व फेकून देऊ. त्यानंतर तुम्हाला दुसऱ्यांवर दगड टाकण्याची इच्छा कधीच होणार नाही. येथे हीच गोष्ट घडलेली आहे. आणि ज्या वेळेला प्रभू येशूने असे शब्द म्हटले की जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा, तेव्हा आम्हाला आढळत आहे एकामागून एक सर्वजण निघून गेलेले आहेत. प्रभू येशूचे हे वचन आत्मपरीक्षणाकडे घेऊन गेले. हे आत्मपरीक्षण ज्या वेळेला मनुष्यांनी केले त्यावेळेला त्यांना कळले की आम्ही निष्पाप नाही आहोत, आम्हाला हक्क नाहीये दुसऱ्यावर दगड टाकण्याचा. हीच गोष्ट तुम्हाला आणि आम्हाला शिकण्याची फार फार आवश्यकता आहे. आम्ही केवळ देवाच्या कृपेने वाचलेलो आहोत. रोमकरसपत्र याचा 2रा अध्याय याचा 1 ते 6 वचन मी आपणा पुढे वाचत आहे. तेव्हा हे मानवा, दोष लावणारा तू कोणीही असलास तरी स्वतः तुला सबब नाही, कारण ज्यात तू दुसऱ्याला दोष लावतोस त्यात तू स्वतःला दोषी ठरवितोस. कारण दोषी ठरविणारा तूही त्याच गोष्टी करीतोस. पण अशा गोष्टी करणाऱ्या विरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार आहे हे आपल्याला ठाऊक आहे. तर हे मानवा, अशा गोष्टी करणाऱ्यांना जो तू दोष लावतोस व स्वतः त्याच करीतोस तो तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते काय? किंवा देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? की आपल्या हटवादीपणाने, पश्चातापहीन अंतकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरिता क्रोध साठवून ठेवतोस? तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल. आज या गोष्टीवर आम्हाला विचार करण्याची, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. काय मी विश्वासाने प्रार्थना करतोय का? हा फार चांगला प्रश्न आहे. कारण प्रभूने म्हटले, मनुष्याचा पुत्र पृथ्वीवर येईल तेव्हा काय त्याला विश्वास आढळेल काय? आज आम्ही त्याच काळात येऊन पोहोचलेलो आहोत. म्हणून आम्हाला
आमच्या ठाई विश्वास आहे की नाही याची प्रचिती करणे आहे. काय मी देवाची सेवा शुद्ध मनाने करतोय काय मी देवाचे आज्ञापालन करतोय काय ज्या समस्या मला रोजच्या जीवनात येत आहेत, ज्या वासनांशी माझा संघर्ष होत आहे, त्या सवयींतून देवच मला पूर्णतः मुक्त करू शकतो हा विश्वास मी करतोय का? देवच मला सांभाळतोय काय? मी देवापुढे नम्रतेने कबुली देत आहे काय मी प्रार्थना आनंदाने करू शकतो काय मी दानधर्म किंवा अर्पण आनंदी मनाने करू शकतो काय? असे सर्व प्रश्न आम्हाला आत्मपरीक्षणात घेणे फारच आवश्यक आहे. हग्गयाचं पुस्तक 1 अध्याय 5 वचन म्हणते, आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. अर्थात आम्हाला आमच्या मार्गांकडे लक्ष देण्याची गरज आहे. काय आमचे मार्ग देवाच्या मार्गाप्रमाणे आहेत ना? आम्हाला आमच्या कामांची परीक्षा करायची आहे. आम्हाला आमची तुलना दुसऱ्या व्यक्तींशी कदापि करायची नाहीये. उलट आम्हाला आमचं हृदय राखायचं आहे. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर. आत्मपरीक्षणाद्वारेच आम्ही आमच्या हृदयाचे रक्षण करू शकतो. कारण चारित्र्याचे भांडार हे हृदय आहे. आमच्यात ख्रिस्ताचं चारित्र्य निर्माण व्हावं म्हणूनच तुम्हाला आणि आम्हाला पाचारण करण्यात आलेलं आहे, यासाठी की आम्ही ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. आत्मपरीक्षणच आम्हाला दैवी चारित्र्याकडे घेऊन जाते. आत्मपरीक्षण विरहित जीवन निर्विवाद जगण्यालायक नाहीये. कोरिन्थीकरास पहिले पत्राचा 11 अध्याय 28 वचन म्हणते, म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरींतून खावे व त्या प्याल्यांतून प्यावे. अर्थात वचन आम्हाला शिकवित आहे की प्रभू भोजनाच्या विधीत ज्या वेळेला आम्ही सामील होत असतो त्यावेळेला ही आमची स्वतःची व्यक्तिगतरित्या जबाबदारी आहे की आम्ही आमच्या स्वतःचे आत्मपरीक्षण करून ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्ध व्हायला हवे. अन्यथा आम्ही त्या भाकरींतून खाऊ नये व त्या प्याल्यांतून तो द्राक्षरस पिऊ नये. कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो. अर्थात या ठिकाणी आम्हाला एक धोका देखील आढळत आहे. आत्मपरीक्षणाशिवाय ज्या वेळेला आम्ही प्रभुभोज मध्ये सामील होत असतो त्यावेळेला जणू आम्ही आमच्या स्वतःवर दंड ओढवून घेत असतो. तो दंड कसा दिलेला आहे पहा. 30 आणि 31 वचन, तुम्हामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत आणि बरेच निद्रेत आहेत. याचे कारण हेच, आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता. अर्थात अनेक जणांनी आपल्या स्वतःवर दंड ओढवून घेतलेला आहे. पहिली गोष्ट दुर्बळ झालेली आहेत, दुसरी गोष्ट आजारी झालेले आहेत, तिसरी गोष्ट त्यामुळे ते प्रभूकडून शिक्षा देखील पावत आहेत. म्हणूनच तुम्ही आणि आम्ही आत्मपरीक्षण केल्याशिवाय प्रभू भोजनात कधीही सामील होऊ नये असं वचन आम्हाला शिकवित आहे. जेव्हा आम्ही प्रभू भोजन घेण्यापूर्वी स्वतःची तपासणी करीतो तेव्हा आपल्या पापांबद्दल परमेश्वराशी सहमत होतो, त्याबद्दल पश्चाताप करीतो व क्षमेची याचना करीतो. तेव्हाच आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्धी प्राप्त होते. प्रेषितांची कृत्ये 5 अध्याय 1 ते 11 वचन मी आपल्या पुढे वाचत आहे. हनन्या नावाचा कोण एक इसम व त्याची बायको सप्पिरा यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने आलेल्या किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेविला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेविला. बघा, या ठिकाणी कोणाही व्यक्तीला प्रेषितांनी असं सुचविले नव्हते, तुम्ही तुमच्या जमिनी विका आणि सर्व पैसे आणून इकडे जमा करा. ही गोष्ट स्व इच्छेवर अवलंबून होती, परंतु यामध्ये प्रामाणिकपणा फार आवश्यक होता. परंतु येथे पती पत्नींनी काय केलेलं आहे, एक मालमत्ता विकलेली आहे आणि ही मालमत्ता विकून त्यांना जवळजवळ एक 5 लाख रुपये आलेले असतील असे पकडूया. त्यातले 2.5 लाख त्यांनी आपल्यासाठी एफडी करावी म्हणून आपल्या पत्नीला सांगितले की तू सकाळी बँकेमध्ये नेऊन ठेव. आणि 2.5 लाख जे आहेत हे 2.5 लाख त्यांनी मंडळीत घेऊन आले. 3ऱ्या वचनात मी वाचत आहे, तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीतल्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरविले आहे. ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय. हे करण्याचे आपल्या मनात तू का आणलेस. तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहेस. हे शब्द ऐकताच हनन्याने खाली पडून प्राण सोडला आणि हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले. नंतर तरुणांनी उठून त्याला गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले. मग असे झाले की सुमारे 3 तासांनी त्याची बायको आत आली. तेव्हा झालेले वर्तमान तिला समजले नव्हते. पेत्र तिला म्हणाला, मला सांग, एवढ्यालाच तुम्ही जमीन विकली काय.
तिने उत्तर दिले, होय, एवढ्यालाच. पेत्र तिला म्हणाला, प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही संगनमत का केली? पहा, ज्यांनी तुझ्या नवऱ्याला पुरले त्यांचे पाय दाराशीच आहेत, ते तुलाही उचलून बाहेर नेतील. तेव्हा लागलेस तिने त्याच्या पायाजवळ पडून प्राण सोडला. आणि तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहिले व बाहेर नेऊन तिच्या नवऱ्याजवळ पुरले. यावरून सर्व मंडळीला व हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले. अर्थात या ठिकाणी आम्हाला काय आढळत आहे? अप्रामाणिकपणा. तुम्ही आणि आम्ही ख्रिस्ती व्यक्ती या जगामध्ये देवाबरोबर, देवाच्या लोकांबरोबर कसे वर्ततो? सहज खोटे बोलण्याकडे जर आमची प्रवृत्ती असेल, आत्मपरीक्षणाची गरज आहे. या ठिकाणी हनन्या आणि सपीरा हे एक विश्वासी व्यक्ती होते, ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये आत्मपरीक्षणाशिवाय ते आपलं जीवन जगू लागलेले आहेत. त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये त्यांनी काही गोष्टी झाकून ठेवलेल्या आहेत. आपले खोटेपणा, आपली लबाडी झाकून ठेवलेली आहे, जी त्यांना माहित नव्हती ही धोकादायक ठरणार आहे. येथेच तुम्हाला आणि आम्हाला सांभाळण्याची गरज आहे. आम्ही प्रामाणिकपणे राहण्याची फार फार आवश्यकता आहे. म्हणूनच या उदाहरणाद्वारे तुम्ही आणि आम्ही पवित्र वचनाकडे अशाच प्रकारे वळलो पाहिजे. आमच्या पापांचा अंगीकार करून देवापुढे आमची पापांची कबुली दिली पाहिजे व खऱ्या व पूर्ण आत्मपरीक्षणाने देवापुढे हजर व्हायला हवे. देवाला सांगावे, देवा, मला खरं जीवन जगायचं आहे, पवित्र जीवन जगायचं आहे, मला तुझ्या न्यायी मार्गाने चालायचं आहे. मला तू पवित्र कर आणि सर्व वाईट विचार आणि वाईट सवयी, वाईट प्रवृत्ती आणि सर्व लबाडी यापासून मला तू वाचव. रोमकरासपत्र 8 अध्याय 16 वचन म्हणते, तो आत्मा, पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. अर्थात आम्ही देवाची मुले आहोत ही गोष्ट समजण्यासाठी देखील आत्मपरीक्षणाची गरज आहे. आत्मपरीक्षणाद्वारे पवित्र आत्मा आम्हाला आमची पापे दाखवितो, आमची पापे आम्ही स्वीकारतो, आम्ही देवापुढे खऱ्या रीतीने शरण येतो आणि आम्ही पश्चाताप करीतो. ईश्वर प्रेरित दुःख आम्हाला होते. आमच्या जीवनाचा बदल त्या ठिकाणी देव करीतो पवित्र आत्म्याद्वारे. तेव्हाच तो पवित्र आत्मा आम्हाला आमच्या सर्व पापांतून सोडवितो व आम्हाला दाखवितो आम्ही त्याचे आहोत, आम्ही देवाची लेकरे आहोत. अर्थात आत्मपरीक्षणाद्वारे पवित्र आत्म्याची आमच्या बरोबर असणारी संगती, सहभागिता याचा अनुभव आम्हाला घडू लागतो. लुकास शुभवर्तमान याचा 23 अध्याय 39 वचनापासून मी 43 पर्यंत वाचत आहे. या ठिकाणी 2 चोर आहेत आणि जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या उजवीकडे आणि डावीकडे खेळण्यात आलेले आहेत. वधस्तंभावर खेळलेल्या त्या अपराधांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला व आम्हाला वाचीव. परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथान्यायी आहे, कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगीत आहोत, परंतु याने काही अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राज्याधिकाऱ्याने याल तेव्हा माझी आठवण करा. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. या ठिकाणी आम्हाला 2 चोर आढळत आहेत. त्यांनी जे काही कृत्य केली होती त्यामुळे त्यांना सजा मिळाली होती. त्यांच्या जीवनाचे काही शेवटचे क्षण बाकी होते आणि अशा वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या उजवीकडे खेळलेल्या त्या अपराधाच्या मनामध्ये विचार चालू झाले. या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याला मिळालेली शिक्षा यथा न्याय आहे हे त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि तो आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगीत आहे हेही त्याने मान्य केलेलं आहे. आणि त्याने येशूकडे पाहून ही गोष्ट तो समजलेला आहे की या प्रभू येशूने काहीच अयोग्य केलेले नाही, तो पाप रहित आहे. आणि तेव्हा त्याने येशूला म्हटले, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने राजांचा राजा म्हणून पाहिले. अर्थात ही गोष्ट त्याच्यासाठी अद्भुत प्रकटीकरण होतं. ही गोष्ट त्याला कशी काय बरं कळली? आत्मपरीक्षणामुळे. आत्मपरीक्षणाद्वारे या व्यक्तीला आपल्या स्वतःचे दोष कळलेले आहेत आणि त्याला देवाविषयीचं भय निर्माण झालेलं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आत्मपरीक्षण त्याला पश्चातापाकडे घेऊन जात आहे. पश्चातापच तारणाची पहिली पायरी आहे. प्रियजन हो, आज तुम्ही कुठेही असा, तुमच्या जीवनात तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असा, सत्य वचनाचा स्वीकार करा, सत्याकडे या. आपल्या जीवनात काहीही तुम्ही केलेले असेल, देव तुमची वाट पाहत आहे. देव तुमच्यावर दया करायला तयार आहे. तुम्ही आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करून देवापुढे लीन व्हा, त्याला शरण या. बाकी सर्व काही तो पाहिल. तो दयाळू आहे, कृपाळू आहे. त्याची दया ओळखा
त्याचं प्रेम लाथाडू नका. तो क्षमाशील परमेश्वर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांसंगती कायम राहो. आमेन. आपण हा संदेश शेवटपर्यंत आणि ध्यानपूर्वक पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर तुम्हाला नक्की काय कळले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांसंगती कायम राहो. आमेन. हालेलुया.